जय शिवराय मित्रांनो, गायगोठा अनुदान याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती, त्याच्यानंतर या योजनेचा लाभ कसा दिला जातो, याच्यामध्ये तुम्हाला पैसे कसे मिळतात, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गायगोठ्याला अनुदान नेमकं किती आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल पूर्वी ज्या व्यक्तीने ज्या शेतकऱ्यांनी गायगोठा बांधलाय तर अशा सर्व शेतकऱ्यांना फक्त 77,000 रुपये एवढं अनुदान मिळालेलं आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये एकूण जर अनुदानाची जर संख्या पाहायला गेलं तर 70,000 ते 2,40,000 इतकं अनुदान सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळत असतं। परंतु तुम्ही जेवढे काही गोठे घेतले असतील तर त्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान फक्त 77,000 एवढं मिळालं आहे। त्याच्या मागचं कारण हे असं आहे की त्या शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती नसते। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील जो का रोजगार सेवक असतो त्याला सुद्धा याची परिपूर्ण माहिती नसते। त्याच्यामुळे ह्या जे काही योजना आहेत तर या योजनेचा फक्त 77,000 रुपये एवढा लाभ त्यांना मिळालेला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये 2,40,000 पर्यंतची लिमिट आहे, म्हणजे एवढं तुम्हाला अनुदान मिळू शकतं। तर हे अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर तुमच्याकडे जेवढे काही ढोरं असतील तर त्यांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढं तुम्हाला अनुदान जास्त मिळत असतं। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत। नेमकं आता याला सर्वात प्रथम कागदपत्रे कोणकोणती लागतात हे आपण बघूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचा ठराव लागणार आहे। तर आता ठराव काय करायचं, तुमच्या ग्रामपंचायतने जो ठराव घेतला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे आणि हे नाव टाकल्याच्या नंतर दुसरं म्हणजे हे ग्रामपंचायतचं बेबाकी प्रमाणपत्र असतं तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर तुमची 7/12, त्याच्यानंतर होल्डिंग जे की 5 एकरपेक्षा कमी असली पाहिजे। त्याच्यानंतर अल्पभूधारक प्रमाणपत्र। तर आता हे अल्पभूधारक प्रमाणपत्र कोठून काढायचं, तुमच्या जवळचं जे काही सीएससी सेंटर असेल, महा ऑनलाईन सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे आणि हे तुम्हाला तहसील यांच्या माध्यमातून मिळत असतं। त्याच्यानंतर आता तुम्हाला ज्या ठिकाणी गायगोठा बांधायचा आहे त्या ठिकाणचा एक फोटो लागतो आणि तो फोटो तुम्हाला जीपीएस कॅमेऱ्यामधून काढलेला, अर्थातच नोट कॅमेऱ्यामधून काढलेला फोटो असला पाहिजे। तो फोटो काढून तुम्हाला त्या फाईलला लावायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्या गुरांची संख्या किती आहे त्याचा सुद्धा एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला त्या फाईलला लावायचा आहे। त्याच्यानंतर यापूर्वी गायगोठा न घेतलेले प्रमाणपत्र, त्याच्यानंतर तुम्हाला एक जॉब कार्ड लागणार आहे। तर मित्रांनो, हे जॉब कार्ड कसं काढायचं याचा सुद्धा मी व्हिडिओ या अगोदर युट्यूब चॅनल टाकला आहे। त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं जॉब कार्ड हे काढून घेऊ शकता। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बँक पासबुक कोणतं असलं पाहिजे, तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचं डीबीटी असलेलं बँक खातं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं एक मागणी प्रमाणपत्र असतं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लावायचं आहे। तसेच याच्यामध्ये अजून विविध काही प्रमाणपत्र आहेत, त्याची पूर्ण पीडीएफ मी खाली बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पीडीएफ काढून घेऊ शकता। आणि आता ही संपूर्ण कागदपत्रे जमा केल्याच्या नंतर ही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करायचे आणि या ग्रामपंचायतमध्ये जमा केल्याच्या नंतर याच्यामध्ये ते ग्रामसेवक असतील, त्याच्यानंतर रोजगार सेवक असतील, यांच्या माध्यमातून ती तुमची पूर्ण फाईल तुमच्या जवळच्या संबंधित पंचायत समिती या ऑफिसला जमा होते आणि तिथून तुमचं 8 ते 10 दिवसामध्ये वर्क ऑर्डर निघतं आणि हे निघाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं बांधकाम चालू करू शकता। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण बघूयात नेमके याचे पैसे तुम्हाला कसे मिळतात। तर याच्यामध्ये सर्वप्रथम तुमचं एक पहिलं मास्टर कार्ड जातं। ह्या मास्टरमध्ये जवळपास 3 ते 4 लोक असतात आणि प्रत्येकी व्यक्तीच्या नावानं जवळपास 1600-1700 रुपये, अर्थातच 5 ते 7,000 रुपये एवढे पैसे तुमचे पहिल्या मास्टरमध्ये निघतात आणि उर्वरित जे काय 17,000 रुपये पैसे येतात तर हे तुम्हाला एकठोक त्या शेतकऱ्यांच्या नावावर पडणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला फायनल बिलाची सर्व मागणी पूर्ण करावी लागणार आहे। त्याच्यामध्ये जे काही कागदपत्र असतील, पूर्ण बिल असतील, हे सर्व तुम्हाला जमा करायचे आणि हे शेवटचं बिल शेतकऱ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होत असतं। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असतील, जर कोणता अधिकारी तुम्हाला पैसे मागत असतील तर त्याला तुम्ही डायरेक्ट खसकून टाकू शकता। म्हणजे याचा अर्थ की तुम्ही त्याच्यावर तक्रार दाखल करू शकता। याच्यामध्ये कोणताही अधिकारी असू द्या, त्याच्यामध्ये ग्रामसेवक असू द्या, रोजगार सेवक असू द्या, त्याच्यानंतर सरपंच असू द्या, यापैकी किंवा एखादा जर तुम्हाला याच्यामध्ये ढोर डॉक्टरची सही घ्यावी लागते, तो अधिकारी जर तुम्हाला सतत असेल तर त्याला सुद्धा कोणी असू द्या, कोण्याही अधिकाऱ्याला तुम्ही या ऑनलाईन तक्रारीच्या माध्यमातून त्याला घरी बसू शकता किंवा त्याला तुमचे पाय सुद्धा धरायला लावू शकता। त्याच्यानंतर ही प्रोसेस कशी करायची ही संपूर्ण माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहून जर तुम्हाला एखादा अधिकारी सतत असेल, पैसे मागत असेल, तुमचं काम करत नसेल तर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट तक्रार दाखल करू शकता आणि ही तक्रार दाखल केल्याच्या नंतर कोणताही अधिकारी तुम्हाला अडवणार नाही।
कोणताही अधिकारी तुम्हाला पैसे मागणार नाही, अशा प्रकारची माहिती. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती गायगोट्याविषयी, जी की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.